ताज्या मच्छीसोबतच सुक्या मासळीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात सध्या सुक्या मासळीच्या उत्पादनाला मोठा वेग आला आहे. समुद्रातून मोठ्या प्रमाणावर ओली मासळी उपलब्ध होत असल्याने तसेच ती पूर्ण विकली जात नसल्याने मच्छीमार बांधवांनी आता ही मासळी सुकवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख मासळी बाजारांमध्ये सुक्या मासळीची आवक वाढली असून दरही सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, उरण आणि श्रीवर्धन यांसारख्या किनारपट्टीच्या भागात सध्या कोळी महिलांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. सकाळी लवकर मासळी वाळत घालणे आणि सायंकाळी ती जमा करण्याचे चित्र नवगाव, वरसोली, बोडणी, रेवस यासारख्या अनेक कोळीवाड्यांमध्ये दिसत आहे. जिल्ह्यातील सुमारे 4,993 छोट्या मोठ्या नौकांच्या माध्यमातून होणाऱ्या मासेमारीवर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असून सुक्या मासळीचा व्यवसाय हा या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा मानला जातो. सध्या बाजारपेठेत बोंबील, आंबाड, जवळा, कोळंबी, मांदेली, बांगडा यासारख्या छोट्या माशांसह मोठ्या माशांनाही सुकवले जात आहे. आवक मुबलक असल्याने सध्याचे दर अत्यंत किफायतशीर आहेत. यामध्ये जवळा 300 रुपये, आंबाड 600 रुपये, वाकटी 350 रुपये आणि बोंबील 600 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहेत. विशेषतः सुक्या मासळीतील सोडे 1800 रुपये किलो दराने विकले जात असून पुणे, मुंबईतील पर्यटकांची या मासळीला मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.